आज आहे 11 ऑगस्ट. हम्म. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 11 ऑगस्ट रोजी राजस्थान इथे जे झुंझुनू येथे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाद्वारे एका वन क्लिक द्वारे सर्व शेतकऱ्यांचा गेलेल्या 3 वर्षांचा थकीत पीक विमा वाटप होणार आहे. या संदर्भात काल सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती. तर या संदर्भात आज तो पीक विमा किती वाजता वितरित होईल, कसा होईल, या संदर्भात थोडी विश्लेषित माहिती हवी होती. तर नक्कीच आज आहे 11 ऑगस्ट 2025 आणि आज 11 ऑगस्ट रोजी मागच्या 3 वर्षाच्या पीक विम्याचं वितरण होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली होती. आणि त्यांच्या माध्यमातून राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या 9ही विमा कंपन्यांना अशा सूचना दिल्या होत्या की 11 ऑगस्ट रोजी पीक विम्याचं वितरण व्हायला पाहिजे, तशी तयारी सुरू ठेवा. आणि राज्य सरकारलाही त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आज आहे 11 ऑगस्ट आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आज किती वाजेच्या नंतर आमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील. परंतु तत्पूर्वी आपण पाहूयात की कोण्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार. आता सर्वप्रथम आपण पाहूयात 2024चा पीक विमा. आता 2024चा म्हणजे मागच्या वर्षीचा पीक विमा. 2024 मध्ये जवळपास 4200 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा आतापर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण ऑलरेडी झालेलं आहे. परंतु आता बाकी राहिलेल्या म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा आहे, थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण आज 11 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये होणार आहे. यामध्ये 11 ऑगस्ट आज आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न आहे तर मग आता कोण्या पिकाचा होणार. आता 2024 मध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर मूग उडीद असेल किंवा 2024चा रब्बीचा पीक विमा असेल. आपण पाहायला गेलो तर इतर रब्बीचे जी पीक आहेत 2024 रब्बी आणि खरीप ते पीक विमा थकीत असेल तरच वाटप होणार आहे. अन्यथा ज्यांना मिळालेलं आहे त्यांना मिळणार नाही. आता किंवा ज्यांना वैयक्तिक क्लेमचा 25% मिळाला आहे तर त्यांना उर्वरित 75% त्यांचा थकीत असेल तर तो मिळेल. आता यानंतर येऊया 2023. आता 2023 मध्ये आपण जर पाहायला गेलो तर 2023 मध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा थकलेला आहे. आता काही शेतकऱ्यांचा लुकलाईटचा पीक विमा थकलेला आहे, काही शेतकऱ्यांचा मिड टर्मचा पीक विमा थकलेला आहे, काही शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा पीक कापणी असेल, पीक काढणी असेल, या अहवालावर जो पीक विमा सेटल होत असतो तो सुद्धा पीक विमा थकलेला आहे. त्यामुळे 2023चा जो पीक विमा थकलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना मंजूर आहे पण थकलेला आहे किंवा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना आज दुपारी ठीक 12च्या नंतर या पीक विम्याचा ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये व्हायला सुरुवात होईल अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे. याच नंतर आपण जर पाहिलं तर रब्बी 2023 मध्ये सुद्धा हरभरा असेल, रब्बीची ज्वारी असेल किंवा रब्बीचा गहू असेल, या सुद्धा तिन्ही पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला होता. काही शेतकऱ्यांना मिळाला सुद्धा, जसं की काही जिल्ह्यामध्ये मिळाला. परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही तो पीक विमा थकलेला आहे. विमा कंपनीच्या माध्यमातून अजूनही ते वेळोवेळी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही तो पीक विमा ट्रान्सफर झाला नाही. परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याची दखल घेतल्यामुळे 11 ऑगस्ट रोजी म्हणजे आज वितरण होईल एक अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता येऊयात खरीप हंगाम 2022 मध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला सुद्धा आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकलेला सुद्धा आहे. 2022 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं पिकाचं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी क्लेम केले होते. पोस्ट हार्वेस्टचे सुद्धा क्लेम मंजूर झाले होते. परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप बाकी, काही शेतकऱ्यांचा थकलेला आहे. त्यामुळे अशा थकलेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे असे एक नवीन अपडेट आहे. यामध्ये खरीप 2022, रब्बी 2022, खरीप 2023, रब्बी 2023, खरीप 2024 आणि रब्बी 2024 प्रकारे या पीक विम्याचं वितरण होणार आहे. यामध्ये आज दुपारी 12 वाजल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे. आता सर्वप्रथम आपण पाहूयात की आज आहे सोमवार म्हणजे 11 ऑगस्ट, सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. म्हणजे आज त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रमात आज एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई अद्याप शेतकऱ्यांना थकीत आहे. रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र आता म्हणजे आज सोमवार आहे ना, तर आज शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पीक विम्याची भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलन केली. काही शेतकऱ्यांनी खरीप 2022 पासूनची भरपाई मिळाली नाही. वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही. तसेच खरीप 2024 मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्य आणि केंद्र सरकारने
विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना